यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आर्णी ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधाचा तुटवडा, रुग्णांना औषधे खरेदीसाठी बाहेर धावपळ। आर्णी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला असून त्यामुळे सामान्य रुग्णांचे मोठे हाल सुरू आहे। अधूनमधून आकस्मिक पडणाऱ्या पावसामुळे परिसरामध्ये ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलाय। परिणामी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे। पण अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना उपचाराऐवजी मानसिक त्रास आणि आर्थिक फटका बसत आहे। औषधाचा साठा संपल्याने रुग्णही गोंधळून जात आहे। रुग्णालयात हे औषध उपलब्ध नाही, बाहेरून घ्या असा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात येत आहे। ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने गरीब रुग्ण हे मोफत औषधांवर अवलंबून असल्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे। काही रुग्ण उपचार न मिळाल्याने परत फिरत आहेत, तर काहींना बाहेरून औषधी घेण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे। या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की रुग्णसेवा ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून औषध पुरवठा व्यवस्थेतील विलंबामुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। आर्णी ग्रामीण रुग्णालयातील औषध तुटवडा केवळ वैद्यकीयच नव्हे तर सामाजिक समस्येमध्ये रूपांतरित झालाय। गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी।